लग्नानंतर होईल प्रेम भाग 3. सांगुर्ली गावच्या वेशीवरून जात असताना अर्चनाच्या मनात माहेरच्या आठवणींनी गर्दी केली होती. ज्या घरात ती लहानाची मोठी झाली, जिथल्या गल्लीबोळात तिने बालपण घालवले, त्याच गावात आज ती एका गाडीत सन्मानाने पाटील घराण्याची सून म्हणून परतत होती. गाडी अर्चनाच्या घरासमोर म्हणजेच शिक्षक गल्लीत येऊन थांबली. अर्चनाचे वडील, जे गावात आदरणीय शिक्षक म्हणून ओळखले जायचे, ते आणि तिची आई दारातच स्वागतासाठी आरतीचे ताट घेऊन उभे होते. गाडीतून आधी ऋषिकेश उतरला. त्याचा तोच शांत, सुसंस्कृत आणि स्वाभिमानी चेहरा पाहून अर्चनाच्या बाबांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान आलं. त्यानंतर अर्चना उतरली. आपल्या मुलीला सुखरूप आणि सुरक्षित पाहून तिच्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. अर्चनाच्या आईने ऋषिकेश आणि अर्चना दोघांना दारातच ओवळले. ऋषिकेशने नम्रपणे खाली वाकून अर्चनाच्या आईवडिलांच्या पाया पडले. त्याचा हा साधेपणा पाहून अर्चनाच्या बाबांचे मन भरून आले. ते ऋषिकेशचा हात धरून अत्यंत आदराने त्याला घरात घेऊन गेले. मध्यमवर्गीय घर असले तरी घराचा कोपरा स्वच्छ आणि सुसंस्कृतपणाची साक्ष देत होता. हॉलमध्ये ऋषिकेशसाठी एका विशेष खुर्चीची सोय केली होती, ज्यावर मऊ पांढरे वस्त्र अंथरले होते. ऋषिकेश शांतपणे तिथे बसला. अर्चना लगेच आतल्या खोलीत गेली. तिने आईला घट्ट मिठी मारली. लग्नाच्या मांडवात आणि वाड्यावर जे काही घडले होते, त्यातील एकही गोष्ट तिने आईबापाच्या चेहऱ्यावरील आनंद हिरावू नये म्हणून त्यांना काहीही सांगितले नाही. थोड्याच वेळात अर्चनाची आई कडक चहा आणि खास ऋषिकेशसाठी बनवलेले काजू बदामाचे गरम शिऱ्याचे ताट घेऊन बाहेर आली. ऋषिकेशने सुरुवातीला थोडा संकोच केला, पण अर्चनाच्या बाबांनी आग्रह केला, जावई बापू, आमचं घर लहान आहे पण मन मोठं आहे. तुम्ही आमच्या मुलीचा सन्मान राखलात हे आमच्यासाठी सर्वात मोठं भाग्य आहे. हा शिरा खास तुमच्यासाठी तिच्या आईने बनवला आहे, तो घ्यावाच लागेल. ऋषिकेशने मान डोलवली आणि अत्यंत शांतपणे पाहुणचार स्वीकारला. त्याचा हा नम्र स्वभाव पाहून अर्चनाच्या बाबांना खात्री पटली की त्यांची मुलगी एका सुरक्षित आणि योग्य हातात गेली आहे. दुपारच्या जेवणाची वेळ झाली तेव्हा तर पाहुणचाराचा थाट काही वेगळाच होता. पाटावर बसून जेवण्याची पद्धत होती. केळीच्या पानाकडेने सुबक रांगोळी काढली होती. जेवणात पुरणपोळी, कटाची आमटी, कुरकुरीत भजी, वेगवेगळ्या चटण्या, कोशिंबीर आणि गावरान तुपाची धार असा बेत होता. ऋषिकेश अगदी शांतपणे कोणत्याही आवाजावी रुबाबाशिवाय जेवत होता. अर्चना त्याच्या बाजूलाच बसली होती. ती अधूनमधून त्याच्या ताटात काही हवे नको ते पाहत होती. ऋषिकेशने अर्चनाकडे पाहिले आणि हलकेच हसून म्हणाला, जेवण खूप उत्तम झाले आहे. आईंच्या हाताला खरोखरच चव आहे. हे ऐकून अर्चनाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच लाली पसरली. आपल्या नवऱ्याला आपल्या माहेरचे जेवण आणि माणसे आवडली याचा तिला सार्थ अभिमान वाटत होता. दुपार उलटली आणि हळूहळू निरोपाची वेळ जवळ आली. गाडगं काढायचा विधी संपवून आता त्यांना पुन्हा नेरले गावातील पाटीलवाड्यावर परत जायचे होते. निरोपाच्या त्या क्षणी घरातील वातावरण एकदम जड झाले. अर्चना आपल्या खोलीतून तिची बॅग घेऊन बाहेर आली तेव्हा तिची आई रडू लागली. अर्चनाने आईला जवळ घेतले आणि तिचे अश्रू पुसले. आई, रडू नकोस ग, मी काही लांब नाही चालले, शेजारच्याच गावात आहे आणि तुझे संस्कार माझ्यासोबत आहेत. मी पाटीलवाड्याची अब्रू कधी कमी होऊ देणार नाही. अर्चनाचे बाबा पुढे आले. त्यांनी अर्चनाच्या डोक्यावर हात ठेवला. त्यांच्या डोळ्यातही पाणी होते, पण ते संयम राखून होते. ते ऋषिकेश जवळ गेले आणि त्यांनी ऋषिकेशचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. अत्यंत कातर आणि भावनिक आवाजात ते म्हणाले, जावई बापू, आमची अर्चना स्वभावाने थोडी तिखट आहे. अन्यायाविरुद्ध ती लगेच बोलते, पण मनाची अत्यंत साफ आहे. ती कधी कुणाचे वाईट चिंतत नाही. तिच्याकडून जर काही चूक झाली तर मोठ्या मनाने तिला माफ करा. आजपर्यंत मी तिचे रक्षण केले. आजपासून तिचा हात तुमच्या हातात सोपवत आहे. माझ्या स्वाभिमानी मुलीचा सांभाळ करा. ऋषिकेशने अर्चनाच्या बाबांचे हात घट्ट धरले आणि अतिशय गंभीरपणे म्हणाला, बाबा, तुम्ही काळजी करू नका. अर्चना आता फक्त तुमची मुलगी नाही, तर ती माझ्या आयुष्याचा भाग आहे. तिचा स्वाभिमान आणि तिचा सन्मान राखणे ही माझी जबाबदारी आहे.
मी तिला कधीही दुखावू देणार नाही. ऋषिकेशचे हे शब्द ऐकून अर्चनाच्या मनातील त्याच्याबद्दलचा आदर शतगुणित झाला. गाडी सुरू झाली. अर्चनाने वळून आपल्या आईबाबांना हात केला. गाडी सांगुर्लीच्या वेशीबाहेर पडली आणि पुन्हा नेरले गावाच्या दिशेने धावू लागली. पाटीलवाड्यातील महाभारत गाडी जेव्हा संध्याकाळी पाटीलवाड्याच्या आवारात थांबली तेव्हा तिथले वातावरण प्रचंड तणावपूर्ण होते. दामिनीबाईंनी दुपारपासूनच दादासाहेबांचे कान भरून वाड्यात वादळाची पूर्वतयारी करून ठेवली होती. ऋषिकेश आणि अर्चना दारात पाऊल ठेवणार तोच हॉलमध्ये दादासाहेब अत्यंत क्रोधाविष्ट चेहऱ्याने खुर्चीवर बसलेले दिसले. त्यांच्या शेजारी दामिनीबाई डोळ्याला पदर लावून नाटकाचा पुढचा भाग करत उभ्या होत्या. ते दोघे आत येताच दादासाहेब कडाडले. थांबा, तिथेच उभे राहा दोघेही. दादासाहेबांचा तो सिंहगर्जनासारखा आवाज ऐकून वाड्यातील कामगार आणि इतर नातेवाईक ही भीतीने बाजूला सरकले. ऋषिकेशने शांतपणे विचारले, काय झाले बाबा? तुम्ही एवढे रागात का आहात? दादासाहेबांनी हातातील काठी जमिनीवर जोरात आपटली आणि अर्चनाकडे बोट दाखवून म्हणाले, ऋषिकेश, मला वाटलं होतं की माझी सून सुशिक्षित आहे, पण हिची हिंमत बघा. आज सकाळी घरातून जाताना हिने तुझ्या आईवर या पाटीलवाड्याच्या कारभारावर चोरीचा आळ घेतला. हिने माझ्या पत्नीला टोमणा मारला की तुम्ही माझे दागिने तुमच्याकडेच ठेवून घ्याल आणि मला माघारी देणार नाही. दामिनी या घराची लक्ष्मी आहे. तिने आजपर्यंत अनेक सोन्या नाण्याचे व्यवहार केले, पण तिच्यावर असा नीच आळ घेण्याची हिंमत आजपर्यंत गावातल्या कोणाची झाली नाही. ती या पोरीने केली. दामिनीबाईंनी लगेचच आग ओकायला सुरुवात केली. हो दादासाहेब, मी तर हिच्याच भल्यासाठी दागिने मागितले होते, पण हिने सरळ माझ्यावरच संशय घेतला. आणि ऋषी, तुला तर माझी साधी आठवणही आली नाही. काल रात्री मी छातीत दुखत असताना तुला जवळ थांबवलं, तर आज तू या पोरीच्या नादी लागून आईला विसरलास. हिने तुझ्यावर काय जादू केली आहे कोण जाणे. तू माझ्याच विरुद्ध उभा राहिलास. वाड्यात जणू महाभारत सुरू झाले होते. अर्चनाचा पारा चढला. तिच्या स्वाभिमानावर आणि तिच्या प्रामाणिकपणावर इतका मोठा आक्षेप घेतला जात होता, हे पाहून ती गप्प बसू शकत नव्हती. ते पुढे होणार तेवढ्यात ऋषिकेशने तिचा हात धरून तिला मागे केले. ऋषिकेश पुढे आला. त्याचा चेहरा नेहमीसारखाच शांत होता, पण त्याच्या डोळ्यात एक करारी स्वाभिमान चमकत होता. तो अत्यंत दीर्घगंभीर आणि स्पष्ट आवाजात आपल्या वडिलांना म्हणाला, बाबा, आई जे काही सांगत आहे तो संपूर्ण प्रसंग चुकीच्या पद्धतीने मांडला गेला आहे. सकाळी जेव्हा अर्चना तयार होऊन बाहेर आली तेव्हा आईने स्वतः तिच्याकडून दागिने मागितले. अर्चनाने कोणत्याही प्रकारचा चोरीचा आळ आईवर घेतला नाही. तिने फक्त एवढंच म्हटलं की हे दागिने माझ्या आईबाबांनी मला प्रेमाने दिले आहेत आणि मी पहिल्यांदा माहेरी जाताना रिकाम्या हाताने जाणे योग्य दिसणार नाही. आईने स्वतःच्या अहंकारापोटी या गोष्टीचा विपर्यास केला आहे. आणि राहिला प्रश्न माझा, तर मी कोणत्याही चुकीच्या गोष्टीची बाजू घेतलेली नाही. जर माझ्या पत्नीच्या सुरक्षेची जबाबदारी माझी असेल तर तिचे दागिने सांभाळणे हे देखील माझे कर्तव्य आहे. मी आईचा अपमान केलेला नाही, पण अर्चनाचा विनाकारण अपमान होत असेल तर पती म्हणून ते शांतपणे पाहू शकत नाही. ऋषिकेशने जेव्हा आईच्या खोटेपणाचा पर्दाफाश केला तेव्हा दामिनीबाईंचे तोंड पाहण्यासारखे झाले होते. दादासाहेबांनी दामिनीबाईंकडे पाहिले. दामिनीबाईंची नजर खाली वळाली. दादासाहेबांना समजले की दामिनीने पुन्हा एकदा स्वतःचा राग काढण्यासाठी हा प्रपंच रचला होता. दादासाहेब शांत झाले, पण त्याचा स्वाभिमान दुखावला गेला होता. ते ऋषिकेशला म्हणाले, ऋषिकेश, तू आज पहिल्यांदा माझ्यासमोर तुझ्या आईविरुद्ध आणि बायकोच्या बाजूने बोललास. मला तुझा हा बदल आवडलेला नाही. जा, आपापल्या खोलीत जा आता. ऋषिकेशने अर्चनाचा हात धरला आणि ते दोघे शांतपणे आपल्या खोलीकडे निघून गेले. वाड्यातील हे महाभारत तात्पुरते शांत झाले असले तरी दामिनीबाईंच्या मनात सुळाची ठिणगी कायमची पेटली होती. खोलीत आल्यावर ऋषिकेशने दरवाजा आतून बंद केला. खोलीत अजूनही आदल्या दिवशीची फुलांची सजावट तशीच होती. गुलाबाचा आणि मोगऱ्याचा सुवास वातावरणात दरवळत होता. पण दोघांच्याही मनात मात्र दिवसा घडलेल्या प्रसंगाचे वादळ शांत झाले नव्हते. अर्चना पलंगाच्या एका कोपऱ्यावर बसली होती. तिचे डोळे पाण्याने भरले होते.
एका बाजूला माहेरच्यांचा विरह आणि दुसऱ्या बाजूला सासूचे हे सततचे जाच, यामुळे तिचे मन खचले होते. ऋषिकेश हळूहळू तिच्या जवळ गेला. तो पलंगावर तिच्या शेजारी बसला. त्याने अत्यंत हलकेच तिचा हात आपल्या हातात घेतला. त्याचा तो उबदार स्पर्श जाणवताच अर्चनाने नजर वर करून त्याच्याकडे पाहिले. ऋषिकेश अत्यंत शांत आणि आश्वासक आवाजात म्हणाला, अर्चना, आय एम सॉरी. माझ्या आईच्या वागण्यामुळे तुला आज खूप त्रास सहन करावा लागला. मला माहीत आहे की तू चुकीची नाहीस. तुझा स्वाभिमान आणि तुझा करारी स्वभाव मला आवडतो. म्हणूनच मी बाबांसमोर तुझी बाजू घेतली. अर्चनाने ऋषिकेशच्या डोळ्यात पाहिले. तिथे तिला केवळ प्रामाणिकपणा आणि सुरक्षितता दिसत होती. ती कातर आवाजात म्हणाली, ऋषिकेशराव, मी कधीही विनाकारण कोणाचा अपमान करत नाही. पण जर कोणी माझ्या आईबापांच्या संस्कारांवर किंवा माझ्या आत्मसन्मानाला धक्का लावला तर मी गप्प बसू शकत नाही. मला भीती वाटते की या घरात मी कशी राहू शकणार. तुमच्या आई मला कधी स्वीकारतील का? ऋषिकेश हलकेच हसला. त्याने तिच्या हातावर थोडी पकड घट्ट केली आणि म्हणाला, अर्चना, आय नो, आईचा स्वभाव कडक आहे. पण तुला बदलण्याची किंवा तुझा स्वाभिमान सोडण्याची काहीच गरज नाही. मी नेहमी तुझ्या पाठीशी उभा राहीन. आपण दोघे मिळून या परिस्थितीचा सामना करू. आजपर्यंत मी एकटा होतो, पण आता तू माझ्या आयुष्यात आले आहेस. मला तुझ्या या तिखट स्वभावाचा अभिमान आहे. ऋषिकेशचे हे शब्द ऐकून अर्चनाच्या मनातील सर्व भीती, ताण आणि शंका क्षणात विरघळून गेल्या. ज्या माणसाशी तिचे अरेंज मॅरेज झाले होते, तो माणूस तिच्यासाठी कोणत्याही संकटाशी लढायला तयार होता. हे पाहून तिच्या मनात ऋषिकेशबद्दल प्रेमाची पहिली सुवर्ण ठिणगी पडली. दोन भिन्न स्वभावांचे किनारे जरी वेगळे असले तरी आता ते एकाच प्रवाहात एकत्र वाहत होते. ऋषिकेशने हळूच अर्चनाच्या चेहऱ्यावर आलेली केसांची बट मागे केली. अर्चनाने लाजून आपली मान खाली घातली. ऋषिकेशने खोलीचा मुख्य दिवा घालवला आणि रात्रीचा मंद निळा प्रकाश खोलीत पसरला. त्या शांत आणि सुवर्ण रात्री पाटीलवाड्याच्या त्या बंद खोलीत दोन जीवांचे मन एकमेकांशी गुंफले गेले. त्यांच्या संसाराची खरी आणि गोड सुरुवात झाली होती, जिथे लग्नानंतर खऱ्या अर्थाने प्रेम फुलू लागले होते. पहिल्या रात्रीच्या सुवर्ण क्षणानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा वाड्यात पहाट झाली, तेव्हा दामिनीबाईंच्या मनात आदल्या रात्रीच्या अपमानाचा बदला घेण्याची योजना आधीच तयार होती. त्यांनी अतिशय कपटीपणाने वाड्यातील सर्व स्वयंपाकी आणि घरकाम करणाऱ्या नोकरांना गुपचूप बोलावून घेतले आणि त्यांना 2 दिवसांची जबरदस्तीची सुट्टी देऊन घरी पाठवून दिले. सकाळी 5:15 वाजताच दामिनीबाईंनी अर्चनाच्या खोलीचा दरवाजा जोरात ठोठावला. अर्चना घाईघाईने उठून बाहेर आली. तेव्हा सासूबाई कमरेवर हात ठेवून उभ्या होत्या. त्या अत्यंत खडूस आवाजात म्हणाल्या, उठलात का सांगुर्लीच्या सुपुत्री? पाटील घराण्यात सुनांना उशिरापर्यंत झोपायची सवय नसते. आज घरातले सगळे नोकर काही कारणास्तव सुट्टीवर आहेत. त्यामुळे आज वाड्यांचं झाडलोट, सडा रांगोळी, गोठ्याची स्वच्छता, विहिरीवरून पाणी शेंदणे आणि कपडे भांडी, दुपारचं 20 माणसांचं जेवण, हे सगळं काम आता तुला एकटीलाच करायचं आहे. बघू तरी तुझ्या हाताला चव आहे की फक्त तोंडालाच धार आहे? अर्चनाला समजले की हा निव्वळ छळ आहे, पण तिने हार मानली नाही. तिने सासूच्या आव्हानाला स्वीकारत पहाटेपासूनच कामाला सुरुवात केली. आधी तिने संपूर्ण वाडा झाडला, ओट्यावर सडा टाकला आणि सुंदर रांगोळी काढली. त्यानंतर विहिरीवरून पाण्याचे मोठे हंडे शेंदून आणले. हे करत असताना तिच्या नाजूक हातांवर तांब्यासारखे फोड आले होते आणि साडी घामाने डबडबली होती. पण तिच्या चेहऱ्यावरचा करारी भाव कमी झाला नव्हता. दामिनीबाई ओट्यावर बसून चहा पिता पिता तिच्याकडे बघून कुत्सितपणे हसत होत्या. सकाळी 8च्या सुमारास दादासाहेब वाड्याच्या गॅलरीत आले. त्यांनी पाहिले की नवीन सून, जिच्या लग्नाला अजून 2 दिवसही झाले नाहीत, ती विहिरीवरून डोक्यावरून पाणी वाहून आणत आहे, गोठ्यातली कामं करत आहे आणि दामिनीबाई मात्र आरामात बसून टोमणे मारत आहेत. दादासाहेबांचा चेहरा रागाने करारी झाला. ते पायऱ्या उतरून थेट अंगणात आले. दादासाहेबांना समोर पाहून दामिनीबाईंची बोलती बंद झाली. दादासाहेब अत्यंत कडक आणि गंभीर आवाजात दामिनीबाईंवर कडाडले. दामिनी, हा काय पोरखळ लावला आहेस तू? या घराचे नोकर अचानक सुट्टीवर कसे गेले हे मला चांगलंच ठाऊक आहे.
स्वतःचा अहंकार आणि सूड पूर्ण करण्यासाठी तू या घराच्या लक्ष्मीला मोलकरणीसारखं राबवून घेत आहेस. पाटील घराण्यात सुनेला मान दिला जातो, तिचा छळ केला जात नाही. जर आजच्या आज या वाड्यातले नोकर कामावर परताले नाहीत आणि तू स्वतः स्वयंपाकघरात हिला मदत केली नाहीस, तर आजपासून या वाड्याची तिजोरी आणि कारभाराच्या चाव्या मी तुझ्याकडून काढून थेट अर्चनाच्या हातात सुपूर्द करेन. दादासाहेबांची ही भयानक प्रतिक्रिया आणि सडेतोड उत्तर ऐकून दामिनीबाईंचा चेहरा पांढरा फटफटीत पडला होता. दादासाहेबांनी अर्चनाकडे पाहिले. त्यांच्या नजरेत तिच्या कष्टाबद्दल आदर होता. ते अर्चनाला म्हणाले, बाळ अर्चना, आज जा आणि विश्रांती घे. या वाड्यात तुझ्या स्वाभिमानाला धक्का लागेल असं काहीही घडणार नाही, हा माझा शब्द आहे. दादासाहेबांच्या या भूमिकेमुळे वाड्यात दामिनीबाईंच्या पायाखालची जमीनच सरकली. मग आता तरी दामिनीबाई सुधारतील की असेच कारस्थान चालू ठेवतील, हे पाहण्यासाठी पुढील भाग नक्की पहा आणि त्यासाठी आत्ताच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.